आहे नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांनी गौप्यस्फोट केलेला आहे। बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली, बाळासाहेबांनी शहांवर उपकार केल्याचा दावा यात करण्यात आलाय। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। नरकातला स्वर्ग असं पुस्तकाचं नाव आहे आणि याच पुस्तकात बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असा सवाल उपस्थित करत मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय। आताची ही सगळ्यात मोठी बातमी, बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असा सवाल उपस्थित केलेला आहे पुस्तकातून आणि या पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग। बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेला आहे। नरकातला स्वर्ग हे पुस्तक संजय राऊतांचं आणि त्यात अनेक गौप्यस्फोट करण्यात आलेले आहेत। मात्र त्यातला सर्वांचं लक्ष वेधून घेणारा गौप्यस्फोट तो म्हणजे बाळासाहेबांच्या उपकारांची किती जाण ठेवली असं म्हणत बाळासाहेबांनी शहांवर उपकार केले होते असा दावा या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केलेला आहे। संजय राऊत नेहमीच आपल्या विविध विधानांनी चर्चेत असतात, वाद ओढवून घेत असतात। केवळ आपल्याच पक्षातल्या नेत्यांचे वाद इतर पक्षातल्या नेत्यांकडून वाद ओढवून घेतात असं नाही, तर त्यांच्या पक्षातल्याही काही नेत्यांकडून ते वाद ओढवून घेत असतात। थेट जाऊया त्यांचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, मोठा गौप्यस्फोट या पुस्तकामध्ये संजय राऊतांनी केलाय। नक्कीच ज्या पद्धतीने संजय राऊतांनी खरं तर जेलमध्ये गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर खरं तर हे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती आणि याच पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते आता घटस्फोट पाहायला मिळतात। कारण की ज्या पद्धतीने अमित शहा अडचणीत आले होते त्यावेळेस देखील बाळासाहेबांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते, अशा पद्धतीचा देखील घटस्फोट या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जेलमधला काही प्रवास होता, कशा पद्धतीने फसवलं गेलं या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील त्या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर दंगलीच्या संदर्भात मधला देखील उल्लेख या पुस्तकांमध्ये केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे संजय राऊतांच्या या पुस्तकामुळे अनेक घटस्फोट ज्या प्रकारे झालेले आहेत राजकारणातले त्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे। अगदी बरोबर, अनेक गौप्यस्फोट या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतीलच, मात्र दंगलींचा उल्लेख सुद्धा या पुस्तकात असल्याचं तुम्ही म्हणताय गणेश। त्यामुळे स्वाभाविक आहे आता या गौप्यस्फोटावरून भाजपचे नेते सडकून टीका करताना दिसतील संजय राऊतांवर। नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ही सर्व टीका या पुस्तकामध्ये केलेली आहेत आणि याच पुस्तकातील जे काही वक्तव्य आहेत आणि याच वक्तव्याला खरं तर आता भाजप नेमकं कशा पद्धतीने उत्तर देतं हे देखील आगामी काळामध्ये पाहावं लागणार आहे। अगदी बरोबर, आणखी कुठले मुद्दे भाजपच्या नेत्यांसंदर्भातले या पुस्तकात आहेत, काय अपडेट्स याबाबतचे? नक्कीच मोदींच्या संदर्भात आहे, त्याचबरोबर अमित शहा यांच्या सगळ्या संदर्भामध्ये या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे। त्यामुळे वेगवेगळे असे त्यांनी पहिल्यापासून म्हणजे राजकारणात जेव्हापासून सुरुवात केलेली तेव्हापासूनचे वेगवेगळे दावे खरं तर या पुस्तकांमध्ये करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ह्या वेगवेगळ्या दाव्यांना आता कशा पद्धतीने भाजप उत्तर देणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। कारण की ज्या पद्धतीने शिवसेना आणि भाजप हे खरं तर पहिल्यापासून महायुतीमध्ये सोबत असणारा पक्ष होता, मात्र कालांतराने यामध्ये जागा वाटपांवरून तो तेढ निर्माण झाला आणि त्यानंतर ही खरं तर युती तुटली गेली आणि या युतीनंतरून भाजप आणि शिवसेना यामध्ये दुजाभाव झाला आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये देखील अंतर्गत फूट पडली आणि ते पुन्हा एकदा भाजपमध्ये आले। मात्र उद्धव ठाकरे जे खरं तर शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून पहिले होते, मात्र त्यांना देखील मध्यंतरीच्या काळामध्ये आहे ते दुसरं चिन्ह व निवडणूक लढवावी लागली आपल्या स्वतःच्या पक्षा संदर्भातली। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या पुस्तकांमध्ये आहे आणि त्याचमुळे आता या सगळ्या गोष्टींना आता भाजप नेमकं काय उत्तर देतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। ठीक, धन्यवाद गणेश या संपूर्ण माहितीसाठी। तर जसं रोज पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत वेगवेगळी विधानं करतात आणि वाद ओढवून घेतात, तसंच आता या पुस्तकात सुद्धा त्यांनी जे जे गौप्यस्फोट केले, जी विधानं केलीत त्यावरून ते वाद ओढवून घेणार हे स्पष्ट दिसतंय। कारण गुजरात दंगलींच्या काळामध्ये अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवलं होतं, उपकार त्यांच्यावर केले होते असा दावा संजय राऊतांनी या पुस्तकामध्ये केला। पुस्तकाचं नाव आहे नरकातला स्वर्ग। सप्टेंबर 2024 या काळात संजय राऊत हे तुरुंगात होते आणि त्यानंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे।
तर आणखी एक महत्त्वाची बातमी ऑपरेशन सिंदूर बाबतची. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आता शांततेची आठवण झाली आहे. भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान ते करतायत. तर जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं ठणकावलंय. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधल्या भुज एअरबेसला ते भेट देतील. संरक्षण मंत्री यावेळेला सैनिकांशी संवाद साधणार आहेत. तर भुज एअरबेसच्या सुरक्षेचा आढावा सुद्धा ते घेतील. काल ते जम्मू काश्मीरमध्ये होते, तिथे त्यांनी सैनिकांशी संवाद साधला, तिथला सुरक्षेचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता आज ते भुज एअरबेसला भेट देतात. आणखी एक महत्त्वाची बातमी. पाकिस्तानला ज्या AWCS विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं अलीकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पाडलं. पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौल्यवान AWCS विमानाचा नाश केल्याची कबुली दिली आहे. हे एक पाळत ठेवणारं विमान आहे, ज्याला स्काय आय असंही म्हणतात. ये 10 की सुबह को हुआ, बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई. उस बेस के ऊपर 4 सरफेस टू सरफेस ब्राह्मोस मिसाइल आए. सरफेस टू सरफेस या एयर टू सरफेस ये मुझे नहीं पता. तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े कि वो अपने जहाजों को सिक्योर करें. अच्छा. और जैसे ही पहला आया वो जूम करके ऊपर से दूसरा आया, फिर तीसरा आया, फिर चौथा आया, जो कि अनफॉर्चुनेटली बुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे कि एक हमारा एवैक्स खड़ा था, जो डैमेज हुआ, जहां पे शहादतें भी हुई. तर पाकिस्तानचं AWCS हे विमान नष्ट करण्यात भारतीय सैनिकांना यश आलं होतं. या स्ट्राईक दरम्यान हे विमान नष्ट करण्यात आलं होतं. ब्राह्मोसची ताकद त्यावेळेला दिसली होती. भारताच्या ब्राह्मोस मिसाईलनं हे विमान नष्ट केलं होतं. AWCS हे विमान पाळत ठेवतं. तर AWCS हे पाकिस्तान सैन्याला अभिमान वाटावं असं हे विमान, आणि याच विमानाचा सत्यानाश ब्राह्मोस मिसाईलनं केला होता. या ब्राह्मोस मिसाईलनं कशा पद्धतीनं AWCSचा नाश केला होता त्याची ही दृश्य. तर ज्या AWCS बाबत आपण आता बातमी बघितली त्या AWCSचा कसा नाश झाला होता त्याची हे दृश्य. भारताच्या ब्राह्मोस मिसाईलनं या AWCSच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या होत्या. हे विमान पाळत ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतं आणि या विमानाबाबत पाकिस्तानला प्रचंड अभिमान होता. मात्र तो अभिमान चक्राचूर करण्याचं काम भारताच्या ब्राह्मोसनं केलं होतं. या एअरबेसवरच ते विमान आहे आणि त्या विमानाचाच नाश, अक्षरशः सत्यानाश ब्राह्मोस मिसाईलनं केला होता. ब्राह्मोस मिसाईलनं आपली ताकद त्या माध्यमातून दाखवून दिली होती. कशा पद्धतीनं हे मोठं भगदाड आपल्याला इथे पडलेलं दिसतंय. या ठिकाणीच हे AWCS विमान होतं आणि त्याचाच नाश ब्राह्मोस मिसाईलनं केलेला आहे. ब्राह्मोस मिसाईलच्या माध्यमातून भारतानं आपली ताकद दाखवून दिली आणि पाकिस्तानला ज्या AWCSचा अभिमान होता ते AWCS नष्ट झाल्यानंतर पाकिस्तानचा हा अभिमानही चकनाचूर झालेला आहे. यानंतर आणखी महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या. आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. बघूया, पाकिस्तानसारख्या जिहादी देशाकडे अण्वस्त्र नसावीत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही मागणी केली आहे. पाकिस्तान या अण्वस्त्रांबाबत किती काळजी घेऊ शकतं, किती ते घातक आहे याबाबत त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. पाकिस्तानकडून ही अण्वस्त्र आता हिसकावण्याची वेळ आलेली आहे असं वक्तव्य राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केलेत. पाकिस्तानसारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाकडे अण्वस्त्र असणं ही सुरक्षित आहे का असा महत्त्वाचा प्रश्न राजनाथ सिंग यांनी उपस्थित केलाय. म्हणूनच त्यांच्याकडचं अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार काढावेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं? मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को IAEA इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए। मैं ये कहना चाहूंगा और साफ तौर पर कहना चाहूंगा। तर भारताच्या हल्ल्यात अण्वस्त्रांच्या साठ्याला धक्का लागल्यामुळे किरणोत्सर्ग झाल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच पाकिस्तानच्या अणुसाठ्यावर भारतानं हल्ला केलाय का? पाहुयात या दाव्यामागचं सत्य या स्पेशल रिपोर्टमधून। पाकमध्ये रेडिएशन लीक नाही। IAEA संस्थेचा निर्वाळा। भारताच्या हल्ल्यानंतर रेडिएशन लीकची चर्चा। भारत आणि पाकिस्तानमधील 4 दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष युद्धबंदीने संपला। या काळात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना तसेच त्यांच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं। दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणुकेंद्रालाही लक्ष्य केलं असून त्यातून किरणोत्सर्ग होत असल्याचा सोशल मीडियावरनं दावा करण्यात आला। मात्र हे दावे धडधडीतपणे खोटं असल्याचं आता समोर आलंय। अनेक तज्ज्ञांनी असा दावा केलेला आहे की अमेरिकेने त्यांचे अणुसुरक्षा विमान B-350 AMS पाकिस्तानला पाठवलं होतं। त्यामुळे किरणोत्सर्ग होत असलेल्या भीतीला आणखीन बळकटी मिळाली। या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निरीक्षण संस्थेने म्हणजेच IAEA ने एक निवेदन जारी केलेले आहे। पाकिस्तानमधील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पातून रेडिएशन लीक किंवा उत्सर्जन झालेलं नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। वॉशिंग्टनमध्ये परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेतही पाकमधील रेडिएशन लीकची चर्चा फेटाळण्यात आली। भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनीही पाकिस्तानमधील कोणत्याही अणुस्थळांना लक्ष्य केलं जात असल्याचं या आधीच नाकारलेलं आहे। Few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, 2 of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. दरम्यान पाकिस्तानची अण्वस्त्र आता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली घेतली पाहिजेत अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे प्रत्यक्षात IAEA ने निर्वाळा दिल्यानंतर बिनबुडाची वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानची पूर्णपणे पोलखोल झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, भारत पाकिस्तान युद्धबंदी ही फक्त 18 मे पर्यंतच आहे असा दावा केला आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी। संसदेत त्यांनी हा दावा केलाय। इशाक दार यांच्या या दाव्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष पुन्हा सुरू होणार आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। 18 मे नंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा लष्करी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। जो सीज फायर कर लें टेक्निकली बिटवीन द टू, वो 12 तक हुई, 12 को फिर बात हुई, फिर 14 थी, आज फिर हुई, अब 18 तक है। तो ऑब्वियसली अब वो चीज़ें हैं, अल्टीमेटली इट विल गो टू द डायलॉग। अभी तो मिलिट्री टू मिलिट्री ये कम्युनिकेशंस हैं, तो ऑब्वियसली द पॉलिटिकल डायलॉग विल टेक प्लेस। हल तो सारा मसाइल वहाँ होंगे। त्यामध्ये भारत पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा तणाव वाढणार का अशी चर्चा आणि अशी भीतीही निर्माण झालेली आहे। तर भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलाय। पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असेही त्यांनी म्हटले। पाश्चात्य देश आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असं लाव्हरोव्ह म्हणाले। तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरच रशियाचे परराष्ट्र मंत्री लाव्हरोव्ह यांनी अत्यंत महत्त्वाचा दावा केलेला आहे। ते काय नेमकं म्हणतात बघूयात। पाश्चात्य देशांवर मोठा आरोप ते करताना दिसतात। पाश्चात्य देश हे भारत आणि पाकिस्तानमध्ये
एकमेकांविरुद्ध दोन्ही देशांना उभं करतायत. शेजारी देश आहेत हे आणि या देशांनाच एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं ते म्हणतात. आणखी काय महत्त्वाचा आरोप करतात बघा, पाश्चात्य देश भारताचा वापर ही चीन विरुद्ध करू इच्छितात असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. अत्यंत महत्त्वाचा आरोप लाव्हरोव करताना दिसतात. पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे असाही आरोप सर्गेई लाव्हरोव रशियाचे परराष्ट्र मंत्री त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आता या संदर्भात सुद्धा अनेक दावे केले जाणार आहेत. मात्र रशियाचे परराष्ट्र मंत्री जो आरोप करतायत त्यावर आता भारताकडून निश्चितच अभ्यास केला जाणार आहे. पाश्चात्य देशांनी आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणतात. आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी घुमजाव केलेला आहे. भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली नाही असं ट्रम्प आता म्हणताना दिसत आहेत. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यास मदत केली होती असं त्यांनी म्हटलं होतं. शस्त्रसंधीच्या विधानावरून ट्रम्प आता घुमजाव करताना दिसत आहेत. I don't want to say I did, but I sure as hell helped settle the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile. And we talked to them about trade. Let's do trade instead of do war. And Pakistan was very happy with that, and India was very happy with that. And I think they're on the way. You know, they have been fighting for about 1,000 years, in all fairness. So I said, I could settle that up. तर पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नझीर वाणीनं ठार होण्याआधी बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता. हा व्हिडिओ कॉल आता समोर आलाय. कुटुंबानं दहशतवादी आमिर नझीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं, पण कुटुंबाचं न ऐकता त्यानं सैन्यावर गोळीबार केला. तर आमिर नाझीला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलंय. तर तिकडे पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतातून दणका द्यायला सुरुवात झालेली आहे. तुर्की कंपनीचा भारतातून बाजार उठलाय. मुंबई विमानतळ इथल्या ग्राउंड स्टाफ हाताळणारी सलेबिनास या तुर्की कंपनीशी आता करार रद्द करण्यात आलाय. या कंपनीला विरोध करण्यासाठी शिवसेनेतर्फे 12 मे रोजी एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. याबाबत मुंबईच्या कलानगर परिसरात फलकबाजी करण्यात आली आहे. त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. भारत पाकिस्तान युद्धाचे परिणाम देशातील अनेक ठिकाणी खरं तर दिसून येत आहेत. कारण पाकिस्तानला पाठिंबा देणारी तुर्की कंपनी ज्या ठिकाणी असेल त्याला विरोध करण्याचा एक निर्णय सरकारतर्फे सध्या घेण्यात आलेला आहे. आणि असाच निर्णय आपण बघतोय की वांद्रे येथील कलानगर परिसरामध्ये हा बॅनर लावण्यात आलेला आहे. आणि तुर्की कंपनी सेलेबिनास याचा करार जो आहे तो शिवसेनेच्या आंदोलनानंतर रद्द करण्यात आल्याचं या बॅनरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. शिवसेनेनं 12 तारखेला एल्गार मोर्चा काढला होता. त्याचप्रमाणे विमानतळ प्राधिकरणाला विनंती पत्र देखील लिहिलं होतं. मोठ्या प्रमाणात ग्राउंड स्टाफ जो आहे तो या तुर्की कंपनीच्या अंतर्गत काम करतो आणि ही कंपनी सध्या तुर्की या देशाशी संलग्न असल्यामुळे भारताच्या विरोधात असलेल्या पाकिस्तानच्या कारवाईमध्ये ज्या पद्धतीनं तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देतोय त्यामुळे तुर्की कंपनीला विरोध जो आहे तो या निमित्तानं करण्यात आला होता. कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. यानंतर बातम्या बघूयात वॉर 20. पंजाबच्या तरणतारण सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आलाय. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी ड्रोन पंजाब पोलिसांकडून जप्त करण्यात आलाय. बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलाय. दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. 2 दिवसात 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. मणिपूरच्या चांदेल जिल्ह्यामध्ये भारत म्यानमार सीमेजवळ 10 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. आसाम रायफल्सच्या तुकडी आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या कारवाईमध्ये किमान 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्य दलानं दिली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला.
भारतानं पाकिस्तानवर पुन्हा एकदा वॉटर स्ट्राईक केलाय. भारतानं बागलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा बंद केलाय. त्यामुळे पाकिस्तानमधील चिनाब नदीची पातळी 1 महिन्यातील विक्रमी नीचांकी पातळीवर गेली, जी पुढील काही दिवस अशीच राहणार आहे. सिंधू पाणी करार स्थगितच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलंय. तसंच पाकिस्तानशी चर्चा आता केवळ दहशतवादावरच होईल असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलंय. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये जखमी झालेल्या भारतीय सैनिकांची अमित शहांनी भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. नवी दिल्लीतल्या एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. बातमी वाशिम जिल्ह्यातून. काल वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय. काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेला. मात्र तिथे या अवकाळी पावसानं शेतमाल अक्षरशः वाहून गेलाय. मोठ्या कष्टानं पिकवलेला शेतमाल वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय. त्याला अक्षरशः अश्रू अनावर झालेत. जेवढा माल वाचवता येईल तेवढा तो वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र सगळा शेतमाल वाहून गेल्यानं शेतकऱ्याचं कष्ट आणि आर्थिक नुकसानही झालं. यानंतर आता बातम्या टॉप 50. रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला. 18 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. रत्नागिरीमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसंच काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर किमान आणि कमाल तापमान 34 ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे. मान्सून अरबी समुद्रात दाखल झालाय. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणाचा महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गेल्या 8 दिवसांपासून बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्याचबरोबर शहरी भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. पावसानं माजलगाव शहरासह वडवणी तालुक्याला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. हिंगोलीतील माळहिवरा, माळशेलू, खंडाळा, भांडेगाव आणि जयपूर परिसरामध्ये तुफान पाऊस झालाय. पाऊण तास बरसलेल्या पावसानं रस्त्यावर आणि शेतात पाणी साचलं. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र हळद उत्पादकांची धावपळ उडाली होती. अमरावती शहरासह ग्रामीण भागात मुसळधार अवकाळी पाऊस पडलाय. अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची भीती आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी पावसामुळे दामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाणमधील शेतातला टॉवर कोसळला. सोबतच उन्हाळी हंगामात असलेली भुईमुग पिकाला देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला. अमरावतीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा मोठा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विकायला आलेल्या शेतकऱ्यांना बसलाय. अचानक आलेल्या अवकाळी पावसानं कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजलाय. चिंचगड गावातील भैरवनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहण सोहळा पार पडणार आहे. 22 मे ते 24 मे या काळात हा सोहळा आयोजित केलाय. या प्रसंगी मिरवणूक, पालखी नृत्य, महिलांचं भजन, कीर्तन असे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. कोकणातील एक जागृत देवस्थान म्हणून रत्नागिरीच्या चिंचगड गावातल्या भैरवनाथाचं मंदिर प्रसिद्ध आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात 10 जूनपर्यंत पाणीपुरवठा होईल इतकाच साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 150 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदाच पाणी कपात केली जाते. मान्सून लांबल्यास पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे.
पवनार ते पत्रादेवी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला शासनातर्फे सुरुवात करण्यात आली। या महामार्गासाठी यवतमाळच्या आर्णी तालुक्यातल्या संयुक्त मोजणी पूर्ण झाली। शक्तीपीठ महामार्ग एकूण 802 किलोमीटरचा लांबीचा आहे, त्यापैकी 137 किलोमीटर लांबी यवतमाळ जिल्ह्यातली। तृतीयपंथी समाजसेवा संस्थेनं राहता तालुक्यात चितळीमध्ये शेळीपालन प्रकल्प सुरू केलाय। तृतीयपंथीयांकडून चालवण्यात येणारा हा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे। राज्यात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। सध्या कांदा क्विंटल मागे 800 ते 1700 रुपयांपर्यंत विकला जातोय, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानं बाजारपेठेत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र देशातील तणावामुळे निर्यातीत मोठी घट झाल्यानं दर स्थिर होण्याऐवजी आणखी घसरले। मुंबईला 6वा सहपोलीस आयुक्त मिळणार आहे। या पदाची लवकरच निर्मिती होण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्यानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। सहपोलीस आयुक्त गुप्तवार्ता स्लीपर सेलवर लक्ष ठेवणार आहेत। एसी लोकल फर्स्ट क्लासमध्ये फुकट्या रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। रेल्वे पास तिकीट न काढताच रेल्वे कर्मचारी एसी आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय। यावेळी प्रवाशांनी जाब विचारल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पासची तपासणी करण्यात आली आहे। कम डाऊन नाही हो, हे चुकीचं आहे ना। आम्ही पैसे भरायचे, मी काय म्हणतो बरं मग त्यांना त्यांच्या खिशामध्ये NRMUचं कार्ड आहे, त्यांचं चेक केलं का नाही त्यांना पुढे काय घेऊन जातात, पावती काय नाही पाडत, त्यांची पावती दिलेले आहेत। याला काय अर्थ आहे? येणार आम्ही 5-5 पट पैसे द्यायचे, वरून तुमची दादागिरी सहन करायची। यांच्याकडनं तुम्ही पावती का नाही पाडतात? कम डाऊन नाही हो, हे चुकीचं आहे ना। आम्ही पैसे भरायचे। एकजुटीनं कर्नाटक राज्यातील आलमट्टी धरण उंचीवाढीचा प्रयत्न हाणून पाडू अशी भूमिका सर्वपक्षीय नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आली। शिरोळा तालुक्यात सर्वपक्षीय बैठक पार पडली। अंकलीत 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार केंद्र सरकारकडे मागणी करते। सर्व तालुक्यातील मेन सगळे लोक तिथे येऊन आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात रबर आढळलाय। विद्यार्थ्यांना राईस आणि नूडल्स मागवले, त्यामध्ये रबर आढळल्याचा आरोप केलाय। यंदा राजकीय विश्वातनं एक महत्त्वाची बातमी। मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीकडून अभय मिळालंय। राहुल गांधींनी गायकवाड यांचे मुंबई अध्यक्षपद कायम ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातच लढणार असल्याचं निश्चित झालंय। मुंबईतील स्थानिक नेते आणि अनेक माजी आमदारांनी वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत लेखी तक्रारी केल्या होत्या। त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणीही केली होती, मात्र आता हायकमांडकडूनच वर्षा गायकवाड यांना अभय मिळालंय। वर्षा गायकवाड यांच्या संदर्भात मुंबईतल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या। लेखी तक्रारी थेट हायकमांडपर्यंत करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही वर्षा गायकवाड यांच्याकडेच मुंबईचं अध्यक्षपद कायम राहणार याची माहिती सूत्रांकडून मिळतेय।